नमस्ते शेतकरी बंधूंनो, आज जागतिक मृदा दिन म्हणजे वर्ल्ड सॉइल डे साजरा होत आहे। त्यानिमित्ताने सर्व शेतकरी बंधूंना माझ्या हार्दिक शुभेच्छा। शेतकरी बंधूंनो, आपण ज्या वेळेला शेती करत असतो त्यावेळेला आपण जी पिकं घेतो त्या पिकांबद्दल आपण सविस्तर माहिती घेत असतो। उदाहरणार्थ त्या पिकाची जात कोणती, त्याचा हंगाम कोणता, त्याचं उत्पादन क्षमता किती, त्याला येणारे रोग कीड कोणते आहेत, त्याला पाणी किती लागतं, ह्या सर्व बाबींची आपण शास्त्रीय माहिती घेत असतो। परंतु ज्या जमिनीवर आपण ते पीक घेत असतो त्या जमिनीची आपण कसलीच माहिती घेत नसतो। आता जमिनीवर जर आपल्याला पीक घ्यायचं असेल तर त्या जमिनीची सगळी शास्त्रीय माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे। माती परीक्षणाला शेतकऱ्यांना एवढंच माहिती की फक्त खतं कोणती द्यायची, आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची पातळी कमी आहे जास्त आहे यापर्यंत त्यांना माहिती असते। परंतु हे माती परीक्षण करताना आपण जो मातीचा नमुना घेतो तो मातीचा नमुना कुठल्या प्रकारे घेतला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीसाठी घेतोय ते सुद्धा महत्त्वाचं आहे। उदाहरण सांगायचं म्हणजे जर जमिनीला आपल्या काही समस्या असेल, उदाहरणार्थ मीठ फुटणं म्हणतात किंवा पांढरा थर येणं, पाणी साठून राहणं, पानकणीस वाढणं, अशासारख्या जर गोष्टी असेल तर त्या माती परीक्षणासाठी वेगळं काय त्याला तंत्र आहे का। आणि तिसरी गोष्ट, या माती परीक्षणावरून आपण कोणतं पीक लावावं किंवा फळबाग करावी का नाही, मग फळबाग करायची असेल तर माती परीक्षण करताना कोणती काळजी घ्यावी, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। आणि आम्ही आता ही सेवा ॲपेक्स बायोसायन्सेस ही जेजुरी येथे स्थित असलेली कंपनी आहे, त्यांना एक सल्ला म्हणून आणि एका सेवाभावी वृत्तीने सर्व शेतकऱ्यांना या कंपनीच्या मार्फत जमिनीच्या आरोग्याला, पिकाच्या पोषणासाठी काय गरजेचं आहे त्याची सर्व शास्त्रीय माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत।